नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचा आहे. नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदला म्हणजे आजचा दिवस म्हणजे भोगी. हिवाळ्यात थंडीमुळे वाढणारी रुक्षता कमी करण्याच्या दृष्टीने आजच्या दिवशी तीळ, खोबऱ्यासारख्या स्निग्ध पदार्थांपासून आणि हिवाळ्यात विपुलतेने उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून भोगीची स्पेशल भाजी बनवण्याची पद्धत आहे. गुजरातमधील लोकप्रिय उंधियूला मिळती जुळती अशी ही भाजी टेस्टी तर असतेच, पण या सीझनमध्ये आरोग्य टिकवण्यासही मदत करणारी असते. चला तर आज भोगी स्पेशल भाजीची रेसिपी पाहूया. यासाठी आपण वापरणार आहोत ताजा हरभरा, ताजे मटारचे दाणे, वालपापडी, गाजर, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा. साधारणपणे ग्रेव्ही म्हटलं की टोमॅटो, कांदा, लसूण या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण या भोगी स्पेशल भाजीची ग्रेव्हीसुद्धा स्पेशल आहे, कारण यात तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि आलं इतक्याच गोष्टी वापरल्या असतात. यासाठी कढईत 2 चमचे तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. खमंग भाजले गेले आणि थोडे लाल रंगाचे झाले की काढून घ्यावे. आता छोटी वाटी भरून शेंगदाणे सुद्धा असेच नीट भाजून घ्यावेत आणि ओल्या खोबऱ्याचे छोटे तुकडे सुद्धा भाजून घ्यावेत. या तिन्ही गोष्टी आणि आल्याचा छोटा तुकडा मिक्सरमध्ये घेऊन आवश्यक तितकं पाणी टाकून ग्रेव्ही तयार करावी. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यावं. स्वयंपाकासाठी तेल वापरायचं असेल तर कोल्ड प्रेस्ड पीनट ऑइल आणि तूप वापरायचं असेल तर घरी बनवलेलं साजूक तूप वापरणंच उत्तम असतं. तेल गरम झालं की त्यात थोडी मोहरी टाकावी. ती तडतडली की तयार ग्रेव्ही टाकून छान परतून घ्यावं. मग यात थोडी हळद, चवीनुसार लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि धण्याची पूड ॲड करावी. यानंतर सगळ्या भाज्या म्हणजे मटार, हरभरा, वालपापडी, गाजर आणि बटाटा टाकावा. चवीपुरतं मीठ टाकून थोडं पाणी घालून झाकून 8 ते 10 मिनिटांसाठी शिजवण्यासाठी ठेवावं. बरोबरीने शेवग्याच्या शेंगा वेगळ्या पातेल्यात थोडं मीठ टाकून शिजवण्यासाठी ठेवाव्यात. शेंगा आतून उकडल्या गेल्या की शिजलेल्या भाजीत मिक्स कराव्यात. अशी ही टेस्टी आणि पोषण मूल्यांनी परिपूर्ण भोगी स्पेशल भाजी ज्वारीच्या किंवा ज्वारी बाजरीच्या मिक्स भाकरीबरोबर खाल्ली की किती छान लागते याचा मात्र अनुभवच घ्यायला हवा. तर मंडळी, भोगी स्पेशल भाजी करून पहा आणि ती कशी लागली हे आम्हाला नक्की कळवा. अशाच आरोग्य रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.